पुणे शहरात मेट्रो ही आवश्यकता आहे। पुण्याची वाहतूक समस्या बिकट झालेली आहे। या वाहतूक समस्येवर मार्ग काढण्याकरता सुरुवातीला जेव्हा आम्ही सत्ताधारी पक्ष म्हणून पुणे महानगरपालिकेत आलो, पहिल्यांदा जलवाहतूक करता येते का या विषयात आम्ही अभ्यास केला। जलवाहतुकीच्या विषयी सध्याचं ग्लोबल वॉर्मिंगचा जो विषय सध्या जो जगात सगळीकडे चाललेला आहे, त्यातून कसल्या परिस्थितीत पाऊस पडला पाहिजे आणि पावसातून पाणी अडवलं पाहिजे, हे सर्व गोष्टीचा विचार करून ती लवकरात लवकर अंमलबजावणी करता त्याकरता केंद्र सरकारच्या राज्य सरकारच्या NOC आणण्याकरता आम्ही प्रयत्न करत आहोत। मेट्रोच्या बाबतीत आज पुणे शहरात चर्चा सुरू झालेली आहे। ही मेट्रो मार्ग सुरू करत असताना त्याला जागा, त्याला पैसे देत असताना ज्या पद्धतीने मुंबईला मेट्रो आता थोड्या दिवसात सुरू होईल, दिल्लीला यशस्वी झालेली आहे, हे करत असताना पैसा कसा पद्धतीने उभा करायचा याकरता आमचे पालकमंत्री अजितदादा पवार आणि आदरणीय पवारसाहेब या पुणे शहराच्या दृष्टीने एक जवळकीचा जिव्हाळा म्हणून या पुणे शहराच्या दृष्टीने मेट्रो झाली पाहिजे आणि त्या आर्थिकदृष्ट्या ती जबाबदारी आदरणीय पवारसाहेब पुणे शहराच्या नागरिकांना मेट्रोच्या बाबतीत उद्या 2 पैसे खर्च झाले तर ती जबाबदारी सर्व नागरिकांनी घेतली पाहिजे आणि पुणे शहराच्या दृष्टीने एक चांगला ऐतिहासिक निर्णय जेणेकरून वाहतुकीचं प्रमाण कमी होणार आहे, प्रदूषण कमी होणार आहे, या सर्व गोष्टीचा विचार करून भविष्यकाळात उद्योगधंदेही वाढणार आहेत आणि पुणे शहराची लोकसंख्या दिवसेंदिवस वाढत चाललेली आहे। पुणची आपली पहिल्यांदा महानगरपालिकेचं क्षेत्र होतं, आज मेट्रोपॉलिटन सिटी होत चाललेली आहे आणि या सर्व गोष्टीचा विचार करता मेट्रो धंद्याच्या विषयी, ट्रॅफिकच्या दृष्टीने, प्रदूषणाच्या दृष्टीने या सर्व गोष्टीचा विचार केला तर मेट्रो ही पुणे शहराच्या दृष्टीने आवश्यकता आहे। नाही, या बाबतीत आपण जे दिल्ली मेट्रोचे चेअरमन श्रीधरन म्हणून आहे, ज्यांनी कोकण रेल्वे ज्यांनी तयार केली आणि ती कोकणात यशस्वी रेल्वे सुरुवात केली, यांच्याकडे आपण या कंपनीला अहवाल दिला होता। त्याकरता महानगरपालिकेने अनेक पैसे खर्च केले। त्यांनी आर्थिकदृष्ट्या पुणे शहराच्या लोकांना मेट्रो कोणत्या मार्गाने जास्त आर्थिकदृष्ट्या परवडणारी आहे, कोणत्या भागातून कस्टमर म्हणजे त्या मेट्रोचा यूज करणार आहे, या सर्व गोष्टीचा त्यांनी सर्वे करून त्या ठिकाणी अहवाल मांडलेला आहे आणि अहवालात म्हणजे वारजे टू खराडी, नंतर कात्रज ते पिंपरी चिंचवड निगडीपर्यंत असे त्यांनी मार्ग सुचवलेले आहेत। आर्थिकदृष्ट्या मेट्रो करत असताना त्या बाबतीत मेट्रोलाही परवडलं पाहिजे की आपल्याला पुणे शहरातून वाहतुकीच्या दृष्टीने लोकांना सोयीस्कर मार्ग आणि लोकांना उपयुक्त होणाऱ्याच्या दृष्टीने हे त्यांनी 4 मार्ग सुचवलेत आणि ते 4 मार्ग त्यांनी सुचवल्याप्रमाणे आम्ही ते अंमलबजावणीच्या दृष्टीने प्रयत्न करणार आहोत। नाही, याकरता खर्च म्हणजे उद्या PPP मॉडेल करायचं का, प्रायव्हेट पार्टनरशिप करायची का, की डेव्हलपमेंट TDR देऊन करायचं का, आणि याकरता राज्य सरकार, केंद्र सरकार याकडून आपल्याला काय पैसे मिळणार आहेत का, केंद्राकडून याकरता 20% पैसे मिळतात, हे 20%चा पैशाचा उपयोग करून घेऊन आपल्याला काय करता येतं का। जर प्रायव्हेट पार्टनरशिप केली तर 50% प्रायव्हेट तो माणूस असेल, 20% केंद्र सरकारचे म्हणजे 70% झाले, दोन्ही महानगरपालिकेचे 5-5% आणि राज्य सरकारचे 20% या दृष्टीने आपण प्रयत्न करत आहोत। त्या दृष्टीने उद्या 6,000 कोटीचा प्रोजेक्ट धरला तर प्रत्येक महानगरपालिकेला साधारणतः 500 कोटी रुपये खर्च येईल। तर हे देण्याकरता तात्पुरत्या स्वरूपात नवीन गाड्या असतील, नवीन डेव्हलपमेंट असतील, यातून आपल्याला पैसे कसे उभे करता येईल या दृष्टीने आपण प्रयत्न करणार आहोत। केंद्र सरकारने नवीन बजेट होत असताना शहराचा विकासाच्या दृष्टीने काही नवीन योजना आणल्या, जशी JNRM म्हणून जी जवाहरलाल नेहरू अर्बन मिशन जी योजना आणली आहे, अशा पद्धतीने वाहतुकीच्या दृष्टीने नवीन काय योजना आणण्याच्या दृष्टीने जर केंद्र सरकार नवीन बजेटच्या दृष्टीने काही टाकले, त्या योजनेचा आपल्याला फायदा घेऊन या पुणे शहरात मेट्रो आली पाहिजे।